नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतो आहे. एक बोधकथा सांगणार आहे. उन्हाळ्याचे दिवस होते, तळ्यातलं पाणी आटत होतं. माश्या तळमळ करत होते. तिकडून एक बगळा आला. बगळा म्हणायला लागला, माशांनो, तुम्ही घाबरू नका, तुम्ही माझ्या पाठीवर बसा, डोंगराच्या पलीकडे मोठं तळ आहे, तळ्यात नेऊन टाकतो. माश्या हिंमत करून त्याच्या पाठीवर बसले आणि तो डोंगरात जायचा आणि माशाला खाऊन टाकायचा. 1 महिना सगळे माश्या खाऊन टाकलं त्यानं. शेवटी राहिला खेकडा. खेकडाही बसला बगळ्याच्या पाठीवर. बगळ्याच्या पाठीवर बसल्यानंतर डोंगरात गेला बगळा आणि म्हणायला लागला, आतापर्यंत माश्या सगळ्या खाल्लो, आता तुला सुद्धा खाणार. खेकडा हुशार होता, त्यानं चटकन लांगीनं त्याची बगळ्याची मान धरलं. म्हणले, तुझी मानच कापून टाकतो म्हणले. आता एक तर मला समुद्रावर नेऊन सोड. त्यावेळेस बगळ्याचा नाईला झाला, समुद्रावर गेला बगळा. आता बगळ्यानं म्हणलं, आता तू उडी मार, मलाही मोकळं कर. त्या खेकड्यानं म्हणलं, उडी मारणार नाही, अनेकांचं तू जीव घेतला, तुझी मान कातरतो म्हणून त्यानं लांगीनं मान कातरलं. बगळा पडला समुद्रामध्ये. समुद्रातल्या माश्या बगळ्याला खाल्या आणि खेकड्याला समाधान झालं. खेकड्यानं उडी मारली. बोलण्याचं तात्पर्य म्हणजे वाईट माणसापासून सावध राहा. धन्यवाद.